नमस्कार मंडळी, मी आहे संगीताज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे एकदम झणझणीत आणि गावरान पद्धतीने बनवलेला चिकन रस्सा। तर तुम्ही पाहू शकता की किती छान तर्री आलेली आहे आणि खूपच हे टेस्टी लागते मंडळी। भाकरीसोबत वगैरे तुम्ही खूपच याचा स्वाद घेऊ शकतात। आणि चला तर मग सुरुवात करूया झणझणीत रेसिपीला। तर हे चिकन आपण 2-3 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याच्यातलं पाणी निथळून घेतलं आहे। हे पहा, चाळणीमध्ये ठेवलेलं आहे। हा साहित्य काय लागणार आहे: हळद, घाटी मसाला, हे जिरे पावडर आहे, आलं लसूण पेस्ट आहे, मीठ आहे आणि एक छोटे छोटे 2 कांदे मी चिरून घेतलेत आणि कोथिंबीर चिरून घेतली। हे उकडताना आपण टाकणार आहोत चिकनमध्ये आणि सुकं खोबरं वाटून नंतर फोडणीसाठी आपण आता याच्यामध्ये आपण हे चिकन घालायचं आहे। असंच याच्यात काही तेल वगैरे काही घालायचं नाही, डायरेक्ट हे पातेल्यात टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळद घालायची। छोटे 2 चमचे हळद घातली आणि मीठ घालायचं आहे मंडळी। इथे 2 चमचे मी मीठ घातलं आहे, तुम्ही चवीनुसार घाला, तुमच्या आवडीनुसार। आणि हे 1.5 किलो चिकन आहे मंडळी। आता ह्याच्यामध्ये आपण जिरे पावडर घालणार आहोत, अर्धा चमचा। जिरे पावडरने मंडळी खूपच छान स्वाद येतो, त्यामुळे जिरे पावडर स्किप करू नका तुम्ही। हे पहा, हे आलं लसूण पेस्ट टाकते। हा छोटा चमचा आहे म्हणून मी 2-3 चमचे टाकली आहे। मोठ्या चमच्याने घेतलं तर 2 चमचे टाका। तर आपण याला थोडंसं हलवून घेऊया। हे असं तुम्ही चिकन बनवून पहा मंडळी, खूपच छान आणि टेस्टी लागतं। गावाकडची पद्धत आहे ही। रस्सावालं चिकन बनवतोय आपण आज। वाटण वगैरे काहीच नाही करायचं आहे ह्याला, फक्त सुकं खोबरं एकदा वाटून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, आता हे हलवून घेतलं आहे। त्याच्यात आपण चिरलेला कांदा घालूया। हे पहा, हा कांदा उकडताना कांदा घातला ना मंडळी खूपच छान होते, चिरूनच घालायचं आहे। आणि कोथिंबीर पण घालायची चिरलेली। आता मंडळी याला थोडं 5-10 मिनिट आपण याचं पाणी सुटेपर्यंत ह्याला असं शिजवणार आहोत, पाणी घालणार नाही आहोत। याचं स्वतःचंच पाणी सुटेल ना आणि तेव्हा ह्याच्यामध्ये सगळे मसाले पण मुरतील, आलं लसूण पेस्ट वगैरे, आणि ह्याला छान चव, पिसांना छान चव येते। ते पण मध्ये मध्ये चेक करत राहा मंडळी की खालून करपणार तर नाही, म्हणून जरासा गॅस पण थोडासा मीडियमच ठेवा। 10 मिनिट झालेले आहेत। हे पहा, मस्त हे शिजलं आहे। आता थोडंसं पाणी बाकी आहे याच्यामध्ये। आता आपण गरम केलेलं पाणी टाकूया याच्यामध्ये। हे पहा, याचं कारण मंडळी पातेल्यामध्ये शिजवायचं की खूपच ह्याला टेस्ट छान येते। आपण कुकरला पण लावू शकतो, पण कसं आहे पातेल्यामध्ये उकडून घेऊन पुन्हा नंतर फोडणी दिली ना ती खूपच चवदार होते। हे पहा, मी हे गरम पाणी करून ठेवलं होतं। आता आपण याला मस्त शिजून देऊयात। थोडासा मीडियमच गॅस ठेवायचा आहे। हे पहा, तेल थोडंसं जास्त लागतं, इथे मी अर्धे वाटीला थोडंसं कमी तेल घेतलेलं आहे। आता हे पहा, फोडणीसाठी आपल्याला हे कांदा एक छोटासा चिरून घेतला आहे मी बारीक, कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि खोबरं 1 वाटी वाटून घेतलं आहे। जिरं घालूया। हे पहा, आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा छान मंडळी ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। त्याने काय होतं की टेस्ट खूपच छान येतो याच्यामध्ये, फ्लेवर कांद्याचा। हे पहा, नेहमी मंडळी वेगळं वेगळं चिकन असं बनवून खायला पाहिजे, म्हणजे कधी सुकं, कधी वाटणवालं, कधी
हे आपलं रसावालं. तर रसा ब्राऊन झाला आहे, अजून थोडासा ब्राऊन होऊ द्यायचं. नंतर आपण याच्यात खोबरं घालूया. मी फक्त घाटी मसाला यूज करते. तुमच्याकडे जर घाटी मसाला नसेल तर तुम्ही कुठला पण मालवणी मसाला किंवा लाल तिखट जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 2 चमचे धने पावडर, 1 चमचा गरम मसाला घाला किंवा चिकन मसाला मिळतो पॅकेट दुकानामध्ये, ते तुम्ही घालू शकता. त्यामध्ये आपण खोबरं घालूया. असा पातळच रस्सा मंडळी खूपच टेस्टी लागतो. भाकरीसोबत तर खूपच याची चव वाढते. तुम्ही हा नक्कीच बनवून बघा. तर हे तेल यांनी सोकून घेतलं आहे खोबऱ्याने, पण हळूहळू हे तेल सोडेल आहे. जसं जसं हे खोबरं भाजेल तसं हे खोबरं ब्राऊन झाले. आता याच्यात आपण आलं लसूण पेस्ट घालूया, छोटे 2 चमचे. आता याच्यात आपण घाटी मसाला घालूया. पहा, हे मी अर्धी पळी घाटी मसाला घालते. चिकन मटन वगैरे मंडळी नॉनव्हेज आहे ते जरा झणझणीतच टेस्टी लागतं. मेन म्हणजे कसं आहे, मसाले आपले चांगले असले व्यवस्थित की आपल्या कुठल्याही भाजीला चव येते मंडळी. आता याच्यात आपण कोथिंबीर घालूया. अर्धी, जेवढी मी चिरून ठेवली त्यातली अर्धी घालते. नंतर अर्धी आपण जेव्हा त्याला कढी येईल तेव्हा वरून घालण्यासाठी ठेवतो. आता याच्यात हळद घालायची गरज नाही, कारण आपण चिकन उकडून घेतानाच त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे. मसाला आपला छान भाजलेला आहे. आता याच्यात आपण चिकन घालूया मंडळी. पहा, बघा किती छान याला फोडणी बसली. खूपच मस्त आणि चविष्ट होतं मंडळी रस्सा. तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्याच्यात आपण पाणी घालूया. तर गरम पाणीच घालायचं आहे. तुम्हाला जेवढं हवं असेल रस्सा मंडळी तेवढं तुम्ही पाणी घाला. याच्यामध्ये कढीपत्ता घालायला विसरली फोडणीमध्ये, पण काय हरकत नाही. हा जरासा थोडासा चुरगाळून मी वरून टाकते. 2 काड्या घेतल्या होत्या कढीपत्त्याच्या, त्यांनी चव खूप छान येते याला. हा पण जरासं शिजला जाईल याच्यामध्ये गरम चिकनमध्ये. हे पहा मंडळी, मीठ घालून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरा. बघा मंडळी किती टेक्स्चर याचं छान आलं आहे. एकदम मस्त तर्री आली. हे पहा, आता याला उकळी पण यायला लागली. आता याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करू.